नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। झाली याबद्दल काय म्हणाल तुम्ही? छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक संपन्न झाली। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आपलं सर्वांचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री पवारताई, महाराष्ट्र राज्याचे लोकनेते व राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊजी बागडे नाना, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब, दुसरे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट, आमदार अनुराधताई चव्हाण, सन्माननीय आमदार सतीशभाऊ चव्हाण, या सर्वांच्या मार्गदर्शनाने व यांच्या नेतृत्वात या बँकेची निवडणूक पार पडली आणि आज अध्यक्ष म्हणून विलासराव भुमरे व उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली। या निवडीमागे सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन आजची निवडणूक बिनविरोध पार पाडली, त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि शेतकऱ्यांची कणा असलेली, शेतकऱ्यांशी निगडीत असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं एक काम करण्याची संधी आज या सर्वांच्या आशीर्वादामुळे मिळाली। मी सर्व नेते मंडळीचं व या मतदारसंघातील सर्व मतदाराचं, तसंच या निवडणुकीसाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो। एक प्रश्न असा होता उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचा तुम्हाला मोठा अनुभव आहे, आता बँकेत काम करताना कसं काम? राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊजी बागडे नाना यांनी अनेक वर्ष या बँकेचा प्रत्यक्षरित्या कारभार पाहिला आणि बँकेत काम करीत असताना आदरणीय नानांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हा सर्वांना होणार आहे। आणि या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय संदीपानजी भुमरे असतील, आदरणीय सावेसाहेब असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक वेगळी दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने या बँकेत करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू।